नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे मी इथंच बरा आहे. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. आयुष्य किती सोपं झालं आहे. एक बटन दाबा आणि हवं ते मिळवा. ही छोटीशी डबी खरोखर आश्चर्यच आहे. कुठंही कुणाशीही बोला. मोनूदादा एकदम खुशीत होता. कालच 10,000चा मोबाईल घेऊन आलाय मोनूदादा. खरं तर त्याची आधीची डब्बी म्हणजे मोबाईलसुद्धा चांगलाच होता. पण बाजारात नवा ब्रँड आल्यावर जुनाच ब्रँड आपण वापरणं म्हणजे स्टँडर्डला शोभत नाही ना. या डब्बीला तर इंटरनेट आहे म्हणजे सगळं जग आपल्या मुठीतच आलंय ना. त्या दिवशी किती वेळ वाद चालला होता मोनूदादा आणि बाबांमध्ये. बाबांना आता एवढे पैसे मोबाईलवर खर्च करण्याची इच्छा नव्हती. आईचा खांदा हल्ली फार दुखतोय. तिच्यासाठी चांगलं वॉशिंग मशीन घ्यायची त्यांची इच्छा होती. पण मोनूदादानं असं काही तारांगण घातलं की आईनं दुखू देत खांदा, मी धुवीन कपडे, पण त्याला मोबाईल घेऊन द्या असं बाबांना सांगितलं. अभावात जगा पण शांतता राखा असा आईचा स्वभाव आहे. तू मागितला असता तर नसता दिला, पण मोनूला नाही म्हणता आलं नाही. तो आईविना मुलगा आहे, त्याची आई व्हायचंय मला. आई म्हणाली. मनात आलं की तिला सांगावं. बिना आईचा तर मी आहे, त्याला आई आहे. ज्या दिवसापासून मी अन आई मोनूदादा अन बाबांच्या बरोबर राहायला आलो आहोत त्या दिवसापासून जणू मी अनाथ झालो आहे. वडील आधीच गेलेले आणि आता आईही माझ्या वाट्याला फारच कमी येते. मोनूला आई नाही आहे. ती त्याला आणि बाबांना सोडून पडून गेली आहे. त्यांची शिक्षा नकळत का होईना मला भोगावी लागते आहे. माझी आई तर माझीच आहे. माझं जे आहे ते माझ्यापासून कोण हिसकावून घेणार. पण मला दुःख हेच आहे की आई माझी असून माझी नाही आहे. तिलाही कदाचित असंच वाटत असेल की सावत्र शब्दामध्ये आला की त्या सावत्रपणाच्या छायेतून बाहेर पडायला फार श्रम घ्यावे लागतात, फार चिकाटी ठेवावी लागते. जो आपला नाही त्याला आपला करायचा आहे, जो आपलाच आहे त्याला आपला आहे हे सिद्ध करायला प्रयत्न करण्याची गरजच काय. बरेचदा असं होतं. नको असलेल्या नात्यात माणूस अडकतो. माझ्या आजोबांची फार इच्छा होती की त्यांच्या सुनेनं दुसरं लग्न करावं. त्यांच्या एका मित्राचा मुलगा. त्यांची बायको घरातून पळून गेल्यामुळे कसंबसं आयुष्य रटत होता. दोघा मित्रांनी आपापल्या अपूर्ण मुलांना पूर्णत्व यावं यासाठी त्यांचं लग्न करून दिलं. दोघांनाही आपली जबाबदारी पूर्ण झाल्याच्या भावनेनं कृतकृत्य वाटलं. कदाचित माझी आई आणि मोनूचे बाबाही सुखावले असतील. मी वडिलांना कधीच बघितलं नव्हतं, त्यामुळे मी कुणालाच बाबा म्हणत नव्हतो. आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेले पुरुष काका, मामा, आजोबा किंवा दादाच असायचे. गेली 17 वर्ष आईच माझी आई आणि बाबा होती. मी माझ्या आजोबांनाच बाबा म्हणत होतो. आईच्या लग्नाची बातमी ऐकल्यावर रात्रभर मी बेचैन होतो. मला झोप लागली नाही. पण आजोबांनीच मला समजावलं की आईच्या चांगल्या सुखमय भविष्य काळासाठी मी तिच्या लग्नाला विरोध करू नये. हे बघ बाळा, तू समजूतदार आहेस. आता तू 18 वर्षाचा आहेस. आणखी 8-10 वर्षात तू नोकरीला लागशील. तुझं लग्न, तुझा संसार यात गुंतलास की तुझी आई खूपच एकटी पडेल. तिला कुणाची सोबत, कुणाचा आधार लागेलच ना. इतक्या वर्षात तिच्या दुसऱ्या लग्नाचा योग आला नव्हता, तो आत्ता आलाय. तर हे लग्न होऊन जाऊ दे. तुला जिथं वाटेल तिथं तू राहा. हे घर तुझंच आहे, तेही घर तुझंच आहे. आम्ही तुझेच आहोत आणि तू आमचा आहेस. वडील नसले की मुलं लवकरच समजूतदार होतात. मीही आईकडे आता वडिलांच्या दृष्टीतून बघू लागलो. कोर्टात दोघांनी सह्या केल्या, एकमेकांना हार घातले आणि 2 अपुरी अर्धीमुर्धी कुटुंब मिळून एक संपूर्ण कुटुंब झालं. मी आईला प्रथमच असं नटलेलं बघितलं. कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात सोन्याच्या काचेच्या बांगड्या आणि जरीची राणी रंगाची साडी. आई इतकी सुंदर दिसत होती. एक संपूर्ण अनोळखी कुटुंब आईचं होत गेलं आणि मी मात्र आईपासून दूर होत होत. बहुतेक घरातून बाहेरच होईन असं वाटतंय. काय झालंय तुला? असा गप्प का आहेस विजय? मीरा माझी क्लासमेट आहे, पण खूपच समजूतदार आहे. माझी समजूत घालण्याचं काम तिचंच असतं. आज आईकडे नाही जाणार, आजोबांच्या घरी जातो आहेस का? काही प्रॉब्लेम आहे का? मी काय सांगू, कसं सांगू? माझी आईच माझ्यापासून दूर दूर जाते आहे म्हणजे मला असुरक्षित वाटतंय असं नाही आहे. आईच्या हृदयातला एक कोपरा मी आनंदानं मोनूदादासाठी दिला असता, पण तो त्या लायकीचा नाही आहे. आई इतकी त्याच्या मागे पुढे फिरते, त्याचं कौतुक करते, पण तो मात्र आईचा मान अजिबात ठेवत नाही. उलट अपमानच करतो. हे सगळं मला सहन होत नाही. माझ्याहून मोठा आहे मोनूदादा, 20-21चा सहज असेल.
त्याला इतकंही कळू नये. आई बिचारी त्याला आपला आपला म्हणत असते, सतत त्याच्यासाठी झटत असते. पण त्याच्या मनात काय पूर्वग्रह आहे कुणास ठाऊक. पण जसं त्याच्या वडिलांना माझेही वडील म्हणून मी स्वीकारलं आहे, तसा तो माझ्या आईला त्याची आई म्हणून स्वीकारतच नाही आहे. मीरानं माझ्या हातावर थोपटून मला शांत केलं. वेळ लागतो विजय. आतापर्यंत त्या घरात त्यांचं एकछत्र साम्राज्य होतं. आता तुम्ही 2 नवीन माणसं त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करताय. तिला पुरतं बोलू न देता मी म्हटलं, अधिकारावर अतिक्रमण कसं म्हणतेस तू? अन आई एकटीच त्याच्या घरात गेली. मी तर बहुतेक वेळ आजी आजोबांकडेच राहतो. फार क्वचित मी तिथं जातो. फार क्वचित जातो म्हणजे? मीरानं आश्चर्यानं विचारलं. कधीतरीच तिथं जाशील तर त्या घरात रमशील कसा? ते घर तुझं वाटेल कसं तुला? ते घर मला माझं वाटण्याला काही अर्थ नाही आहे. माझ्या बाबांचं आजोबांचं घर आहे ना माझ्यासाठी, ते माझ्या आईचं घर आहे. तिनं तिथं रुळायला रमायला हवंय आणि ती रमली तिथं. आपला नवा संसार सजवण्यात, ते घर नीट ठेवण्यात, नव्यानं त्यांची मांडणी करण्यात ती इतकी गुंतली आहे की 8-8 दिवस मी तिकडे फिरकत नाही हेही तिच्या लक्षात येत नाही. इतके दिवस आला का नाहीस एवढंही ती मला विचारत नाही. अर्थात आजोबांना आणि मलाही तेच हवं होतं. आईला जोडीदार मिळावा, ती एकटी राहू नये आणि तिनं सुखाचा संसार करावा. तसंच होतंय. पण याआधी कधी तू बोलला नाहीस. मला तर वाटलं गेलं वर्षभर तू तुझ्या नव्या घरातच राहतो आहेस. खरं सांगायचं तर ते घर मला माझं कधी वाटलंच नाही. फारच कमी दिवस मी राहिलोय तिथं. पण तुझे नवे बाबा काही म्हणत नाहीत? तू इथंच थांब म्हणून आग्रह नाही करत? सुरुवातीला म्हणायचे. मोनूदादाची खोलीही मला दिली होती. मला खोलीचा मोह नाही आहे. आजोबांचं अख्खं घर आहे माझ्यासाठी. प्रश्न अधिकाराचाही नाही आहे. प्रश्न प्रेम आणि मान राखण्याचा आहे. जागेसाठी मी तिथं राहत नाही. तिथं राहताना मला सतत जाणवतं की मोनू माझ्या आईशी नीट वागत नाही. तिला लागेल असं बोलतो आणि ते मला खटकतं. कदाचित मी आईच्या बाबतीत फार हळवा असेन. मी कदाचित अधिक संकुचित वृत्तीचं असेन. काही गोष्टी पचवणं मला जमत नाही. पूर्वी माझी आई फक्त माझीच होती, पण आज ती एका अशा पुरुषाबरोबर आनंदात आहे जो माझा पिता नाही आहे. मी जर माझ्या आईवरचा अधिकार सोडतोय तर मोनूनं तिचा मान राखायला हवा ना. त्याचं मन तुझ्या एवढं मोठं नसेल विजय, आणि त्याची समजही तुझ्या एवढी परिपक्व नसेल. मीरानं म्हटलं. कदाचित त्याला मीरासारखी मैत्रीण भेटली नसेल. मी हसत म्हटलं. मीराही हसली. पण वरकरनी मी जरी हा विषय संपवला होता तरीही मनातून मी माझ्या आईची काळजी करतच होतो. एखाद्या बापानं आपल्या मुलीची करावी तशी. आईचा पुनर्विवाह तिच्यासाठी काही नवं संकट तर नाही ना उभं करणार. पण नवे बाबा आईची खूप काळजी घेतात. आईमुळे घराला आलेलं घरपण, उजळलेलं रूप, आईचा कामूसपणा या सगळ्यांमुळे ते प्रसन्न दिसतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातून आईविषयीचा आदर व कृतज्ञता जाणवते. बस, मला फक्त मोनूदादाचं वागणं आवडत नाही. मी आईचा चेहरा वाचू शकतो. तिची सहनशक्ती अफाट आहे. कधीतरी तिचीही सहनशक्ती संपेल. त्यानंतर काय होईल? मी तर तिथं राहतच नाही. मुळात आई आणि मोनूदादात माझ्यामुळे दुरावा यायला नकोय मला. आईचं घर, आईचा संसार अभंग राहावा एवढीच माझी इच्छा आहे. आजी आजोबा पण जणू माझ्या पातळीवर असतात. माझा चेहरा वाचायचा प्रयत्न करतात. मी आईला भेटतो की नाही, कधी भेटलो होतो वगैरे अगदी खोदून खोदून विचारतात. कधीतरी सांगतो मी की भेट झाली नाही, कधीतरी भेटल्याचं सांगतो. कधी खोटं तर कधी खरं. पण मला या सगळ्यांचा फार त्रास होतोय. जीव गुदमरतोय माझा. मीराला माझी मनस्थिती कळते. अरे, वार्षिक परीक्षा डोक्यावर आहे. अभ्यासाकडे लक्ष दे. सारखा त्या मोनूचाच विचार करशील तर पास कसा होशील? आई आधीच त्या मोनूच्या वागण्यानं दुःखी आहे. तू आणखी तिच्या दुःखात भर का घालतोस? हे सगळं चालतंच रे. आणि हळूहळू सगळं मार्गीही लागतं. तू अभ्यास पूर्ण कर, नोकरीला लाग. त्यामुळेच आईलाही बरं वाटेल ना. मीरानं मला खूपच छान समजावलं होतं आणि मीही जोरदार अभ्यासाला लागलो. मीरानं म्हटलं ते खरंच होतं. मी कर्तबगार निघालो तरच मी आईला आधार देईन ना. तिला तेवढंच बरं वाटेल. आता मी बहुतेक वेळ माझ्या खोलीतच अभ्यास करत बसायचो. आजी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत होती. आजोबा कधी सफरचंद तर कधी पपई कापून आणून द्यायची. कधी आजी अक्रोड बदाम त्यांच्या हाती पाठवायची तर कधी खसखसीचा शिरा. दोघंही माझ्यासाठी खूप श्रम घेत होती. तू अभ्यास नीट कर, इतर कोणतीही काळजी करू नकोस. आम्ही दोघं आहोत ना तुझ्यासाठी, आजी आजोबा सांगायचे. कधीतरी आईशी फोनवर बोलून घेत होतो. ती तिथं रमली आहे हेच मला खूप समाधान होतं. माझ्या विझणाऱ्या दिव्याला तेवढं समाधान तेलासारखं होतं.
परीक्षा एकदाची संपली आणि मला हुश झालं. पेपर फारच छान गेले होते. शेवटचा पेपर देऊन मी घरी आलो तेव्हा आई बाबा येऊन बसलेले दिसले. मला सुखद आश्चर्य वाटलं. शेवटी आईला माझी आठवण झाली म्हणायची. मी आईकडे बघितलं. तिच्या कपाळावर डिगभर आठ्या होत्या. बाबांनी मला जवळ घेऊन माझ्या खांद्यावर थोपटलं. आम्ही तुला घ्यायला आलोय बाळा. पेपर छान गेले ना? आता आपल्या घरी चल. बाबा म्हणाले, नाही नाही, मी येणार नाही. ते घर माझं नाही आहे. मी इथंच बरं आहे. हेच माझं घर आहे. नकळत मी बोलून गेलो. अरे, इतके दिवस तुझ्या परीक्षेचा ताण होता तुझ्यावर, म्हणून आम्ही गप्प होतो. पण आता चल त्या घरी. नाही बाबा, मला नाही जायचंय. प्लीज माझ्यावर बळजबरी करू नका. मनूशी भांडण झालंय का तुझं? तो सांगत होता तू त्याच्या आईचं नाव घेऊन त्याची बदनामी केलीस म्हणून. आई रागानं म्हणाली. बाबा आईला न बोलण्याबद्दल सांगत होते, पण ती मात्र पूर्ण शक्तीनिशी मला दोषी ठरवत होती. तू मनूच्या आईचं नाव घेऊन त्याला हिणवलंस, टोमणे दिलीस. लाज नाही वाटत असं वागायला? काय बोलावं आणि काय बोलू नये हे कळण्या इतका मोठा झाला आहेस तू. लहान नाही आहेस. क्षणभर वाटलं सगळे एका बाजूला झाले आहेत आणि मी एकटा एका बाजूला आहे. मी मनूला कधी त्याच्या आईबद्दल वाईट साईट बोललेलं मी तर त्याला टाळतच असतो. शक्यतो समोरासमोर येत नाही, कारण मुळात त्याचं वागणंच बरोबर नसतं. तू असं कसं केलंस बेटा? तू तर समजूतदार आहेस ना राजा? आजीनंही मलाच विचारलं. आजोबाही न्यायाधीशाच्या भूमिकेत दिसले. इतके दिवस सगळे गप्प होते, कारण माझी परीक्षा होती. आज शेवटचा पेपर झाला आणि सगळ्यांचा संयमाचा बांध फुटला. माझं वर्षभर गप्प राहणं, संयमानं स्वतःवर बंधन घालणं सगळं गेलं आलं. माझ्या आईसाठी माझं मन सतत आक्रोशात होतं. ते सगळं बेकारच म्हणायचं. मी जणू अपराधी आहे असंच सगळ्यांच्या चेहऱ्यावरून वाटत होतं, की या आक्रमणासाठी अजिबातच तयारीत नव्हतो. परीक्षा संपल्याच्या आनंदात घरी आलो होतो. कसं छान हलकं हलकं वाटत होतं. घरी अजून एक परीक्षा वाट बघते हे कुठं ठाऊक होतं. मी जरा सावरतोय तेवढ्यात आईनं प्रश्न केला. तू मनूंना असं विचारलंस की त्याची आई कुणाबरोबर पळून गेली म्हणून? विचारलं होतंस असं? मी चकितच झालो. कुठली गोष्ट कुठं नेऊन ठेवली आणि कशी लोकांसमोर मांडली म्हणून. स्वतःचं वागणं नाही सांगितलं. मी काही बोलणार तेवढ्यात बाबांनी माझा हात धरून मला माझ्या खोलीत आणलं आणि खोलीचं दार आत लावून घेतलं. माझ्यासमोर उभं राहून ते बराच वेळ माझ्या चेहऱ्याकडे बघत होते. मग म्हणाले, मला कळतंय तुझा सीएम संपला असेल तेव्हाच तू काहीतरी बोलला असशील. काय घडलंय बाळा? तू तुझ्या आईपासून दूर दूर का राहतोस? माझं घर नांतं व्हावं आणि तू एकटा पडावास असं मलाही नकोय. तू तिथं का येत नाहीस? मनू माझ्या आईला मान देत नाही, वाईट वागतो, ते मला बघवत नाही, सहन होत नाही, म्हणून मी तिथं येत नाही. काय म्हणतो मनू? मला सांग तर खरं. तूही माझा मुलगा आहे. तुझाही माझ्यावर तेवढाच अधिकार आहे. मला कुठलाच अधिकार नकोय बाबा. अधिकाराची एवढी हाव असती तर मी आईला तुमच्याकडे पाठवलंच नसतं. आईच्या आनंदासाठी आईला मी माझ्यापासून दूर केलंय. या घरात तिला काय कमी होतं? खाणं पिणं, कपडा लत्ता, मान सन्मान सगळंच होतं. आजी आजोबा आणि मीही तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. मनू कॉलेज कॅन्टीनमध्ये माझी चेष्टा करतो. मित्रांना सांगतो, याची आई माझ्या घरी पळून आली आहे. तो असं का म्हणतो? मला माझ्या आईला सांभाळता येत नव्हतं का? माझी आई तर वडीलधाऱ्यांच्या सांगण्यावरून अगदी राजरोसपणे लग्न करून तुमच्या घरात आली आहे. पण मनूचा आई कुठं भटकते आहे हे त्याला ठाऊक आहे का? माझी आई कुठं आहे हे मला ठाऊक आहे. बाबा तुम्हीच सांगा. मी त्याला विचारलं, यात माझं काय चुकलं? अपमान त्यानं माझा केलाय की मी त्याचा केलाय? बाबा खरोखर अवाक झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्वतःच्या मुलाच्या वर्तणुकीची लाज स्पष्ट दिसत होती. ते दुखावलेही गेले होते. बाबा, तुम्हालाही वाटतं माझ्या आईनं तुमच्याशी लग्न केलं ही वाईट गोष्ट आहे, त्यामुळे माझा अपमान होणं बरोबर आहे का? नाही रे बाळा, असं बोलू नकोस. माझं तर आयुष्यच आता कुठं सुरू झालंय. तू आणि तुझी आई माझ्या आयुष्यात आला तेव्हापासून. आणि खरं तर आईची माया काय असते ते मनूलाही तुझ्या आई घरात आल्यावरच समजलंय तर तो आईशी कृतज्ञतेनं का वागत नाही? तिचा अपमान का करतो? तिचा मान ठेवत असता तर 4 फालतू मित्रांमध्ये बसून माझ्या आईबद्दल असं बोलला नसता. तुमच्या आणि आईच्या लग्नानंतर लगेचच काही दिवसात तो असं बोलला. त्या दिवसापासून मी त्याच्याकडे बघतही नाहीये. मला फक्त इतकंच समजते की तो माझ्या आईला मान देत नाही. मी त्याला काहीही म्हणालो नाही, फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मी त्याच्या आईचा अपमान का करेन? बाबा गप्प होते.
माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. मग मला जवळ घेऊन कुरवाळू लागले. त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शानं मला एकदम रडू आलं. पण मग इतके दिवस तू हे सगळं माझ्याजवळ बोलला का नाहीस? इतकं सगळं मनात का ठेवलंस? मला मनूची मनस्थिती समजते बाबा. त्याला तुमच्यावरचा अधिकार विभागला गेलेला सहन होत नाही आहे. पण ज्याच्या आईचा स्वतःचाच पत्ता ठिकाणा नाही आहे, त्यानं दुसऱ्याच्या आईबद्दल अपमानकारक का बोलावं? म्हणून असं बोलायला नको होतं. मी विचारेन त्याला. नका विचारू बाबा. आईला कळलं तर मनूबद्दल तिच्या मनात किलमिश येईल. मग ती मनूना माया देऊ शकणार नाही. ती माझी आई आहे. ती माझीच राहील. दूर किंवा जवळ राहण्यानं ती माझ्यापासून दुरावेल असं नाही. पण मनूला आईची अधिक गरज आहे. म्हणूनच मी आईच्या प्रेमात वाटेकरी होऊन तिथं राहून इच्छित नाही. मला इथंच राहू देत. तिथं राहिल्याने तर नित्य नवं काहीतरी घडेल. तुम्हाला आणि आईला त्याचा त्रास होईल. ते मला नकोय. ते घर मनूचं आहे. हे घर माझं आहे. मी खरं तर काय ते तुम्हाला सांगितलं. मी मनूला चिडवलं नाही, टोमणा दिला नाही. फक्त त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. माझं बोलणं त्याला झोंबलं तर त्याच्या बोलण्याचा मला त्रास नसेल झाला. बाबा शांतपणे ऐकत होते. पुन्हा मला कुशीत घेतलं आणि हसून म्हणाले, मी खरोखर भाग्यवान आहे. मला तुझ्यासारखा शहाणा समजूतदार मुलगा मिळाला. मला तुझं म्हणणं समजलंय. आता माझंही म्हणणं ऐकून घे. तू आणि तुझी आई दोघंही माझ्या आयुष्याचा अभिन्न भाग आहात. आधीपासूनच तुम्हा दोघांविषयी माझ्या मनात असलेला आदर आणि कृतज्ञता आता आणखी वाढली आहे. मला वाटतं आपण चौघांनी एकत्र राहावं. बाबा, मी काय किंवा मनू काय आता लहान नाही आहोत. किती दिवस तुमच्यापाशी राहू? बाहेर जावंच लागेल. मनात तीळ ठेवून जवळ राहण्यापेक्षा दुरून गोडीनं राहावं. भेटताना मोकळ्या मनानं भेटावं. हे चांगलं नाही का? बाबांचे डोळे भरून आले. ते मला जवळ घेऊन काही क्षण स्तब्ध उभे होते. मला प्रथमच जाणवलं की मी माझ्या बाबांच्या कुशीत आहे. मला माझे वडील भेटले. मला स्वतःपासून दूर करत ते म्हणाले, सुखी राहा बाळा, पण स्वतःला एकटा समजू नकोस. मी तुझाच आहे. जे लागलं ते हक्कानं माग. आज उद्या कधीही मी तुझाच आहे. मनूला थोडा वेळ देऊया. एकेकाला समज उशिरा येते. काळही बरंच काही शिकवतो. त्यालाही हळूहळू नाती कळायला लागतील. आई बाहेरून खोलीचं दार सारखं वाजवत होती. बहुधा ती घाबरली होती. बाबांसाठी किंवा माझ्यासाठी. कदाचित दोघांनी आत काय गोंधळ घातला असेल म्हणून. बाबांनी दार उघडलं. आईच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच वाढल्या होत्या. तिच्या ऐकून देहबोलीवरून ती माझ्यावर किती रागावली आहे हे मला कळत होतं. ती तिच्या नव्या संसारात रमली आहे हे मला कळलं होतं. मलाही तेच हवं होतं. आई तिच्या घरात आनंदात राहावी. माझं काय? मी जिथं आहे तिथंच बरं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.